जे आहेत एक सवाल उपस्थित विरोधकांकडून केला जातोय की हे सर्व जनतेचे पैसे आहेत. वेगवेगळ्या योजनांमधले पैसे जर माघारी घेतले जातात तर लाडक्या बहीण योजनेमधले पैसे तुम्ही वापस का घेत नाहीये? पण असं कोणी म्हटलं की वापस घेत नाहीये. मी आताही याआधी माहिती दिली की सरकारी चलनच्या माध्यमातून आपण राज्य शासनाची जी तिजोरी असते ट्रेजर त्याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातला आमचा संपर्क चालू आहे. ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार आणि ते वेगवेगळ्या योजना असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर ह्याच्यासाठी जसं रुटीन शासनाचं रिफंडचं फंड वापरला जातो इतर योजनांसाठी किंवा शासकीय जी काही आपली लोक उपयोगी लोक कल्याणकारीच्या योजना असतात तर त्यामध्ये तो वापरला जातो. त्यांचे पैसे जे आधीच्या नियमबाह्य फॉर्म भरून त्यांनी मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल. नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे की 14व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार आहे, म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे पैसे हे कधी मिळणार आहे, त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच या ठिकाणी अपात्र लाडक्या बहिणींनी सरकारचे 5,100 कोटी रुपये लाटलेले आहेत. यावर आता सरकार कारवाई करणार आहे, कारण की सरकारच मोठ्या अडचणीत सापडलेले आहे. त्यामुळे आता सरकार काय कारवाई करणार आहे, तसेच लाडक्या बहिणींना 14व्या हप्त्याचे म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी मिळणार आहे, त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण खरी आणि पुराव्यासहित माहिती या ठिकाणी घेऊन येत असतो. तरी लाडक्या बहिणींनो, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नेहमी खरी माहिती मिळत जाईल. महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून 26,30,000 अपात्र महिलांना 5,100 कोटी रुपये वितरित झाल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्हा परिषदेतील 54 महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा सरकारी नोकरीत असतानाही योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या तपासणीत हा गैरप्रकार उजेडात आला असून अपात्र खात्यांवर हे पैसे पाठवणे थांबवण्यात आले आहे. सरकारने कठोर कारवाईचे संकेत देत योजनेच्या तपासणी प्रक्रियेत सुधारणा करण्याचे ठरवले आहे. ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली होती. यात प्रत्येक पात्र महिलेला दरमहा 1,500 रुपये मिळण्याची तरतूद आहे. यामुळे महिलांचे जीवनमान सुधारण्याचे उद्दिष्ट होते. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या यशात या योजनेचा मोठा वाटा होता, कारण अनेक महिलांनी याला पाठिंबा दिला होता. राज्यात एकूण 2,63,00,000 महिलांनी या योजनेची नोंदणी केली होती. त्यापैकी 2,41,40,00,000 महिलांना सुरुवातीला पात्र ठरवण्यात आले, पण निवडणुकीनंतरच्या अधिक तपासणीत अनेक अर्ज अपात्र ठरले. जून महिन्यातील एका आढाव्यात हे गैरप्रकार स्पष्ट झाले आहेत. त्यात सरकारी कर्मचारी महिलांनी पात्रतेच्या नियमांचा भंग करून योजना मिळवल्याचे धक्कादायक सत्य समोर आले. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने केलेल्या सखोल तपासणीत 26,30,000 महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या अपात्र महिलांच्या योजनेच्या सुरुवातीपासून दरमहा पैसे मिळत होते. यामुळे आतापर्यंत सुमारे 5,100 कोटी रुपये अशा अपात्र लाभार्थ्यांच्यासाठी खर्च झालेले आहेत. काही अहवालानुसार ही रक्कम 15,128 कोटी रुपयापर्यंत पोहोचली असल्याची ही माहिती सांगितली जात आहे. योजनेच्या या आर्थिक वर्षाच्या बजेटची मर्यादा 10,000 कोटी रुपये इतकी आहे, पण अपात्र महिलांवर झालेला खर्च यापेक्षा जास्त असल्याने प्रारंभिक तपासणी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहे. एकूण योजनेत आतापर्यंत 29,000 कोटी रुपये खर्च झाले असून त्यातील मोठा भाग हा अपात्र महिलांना गेला आहे. चौकशी चालू असल्यामुळे पुढील हप्ता या ठिकाणी मिळणे अनिश्चित झालेला आहे. मग चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही. या संदर्भात आदित्यताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी या गैरप्रकाराची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की अपात्र खात्यांवरील पैसे देणे तात्पुरते थांबवण्यात आलेले आहे. प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई होईल. सरकारने यानंतर कडक पावले उचललेली आहेत. अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे पाठवणे बंद करण्यात आलेले आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत योजनेच्या पुढील टप्प्यांवर परिणाम होऊ शकतो. तसेच तपासणी प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जात आहेत. जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तयारीसुद्धा सुरू आहे. तर मग लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण बघू शकता की हे पैसे येण्यास का उशीर झालेला आहे. ज्या महिला अपात्र आहेत त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे आणि अपात्र यादीत ज्या महिलांची नावं आहेत त्यापैकी काही पात्र ठरणार आहेत. मग त्यांचे पण पैसे या ठिकाणी ज्यावेळेस ऑगस्ट महिन्याचा पैसे देण्यात येतील तेव्हा त्यांचे पण नावं त्यात ॲड होईल. मग जोपर्यंत ही पडताळणी सुरू आहे त्यामुळे पात्र महिलांचे पैसे येण्यास उशीर होत आहे. जेव्हा ही तपासणी होईल आणि सरकारकडे एक क्लिअर आकडा जाईल की एवढ्या लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे आहे, तेव्हा सरकार GR काढेल आणि तेव्हा GR काढल्यानंतर हे पैसे आपल्याला मिळतील. तर काल 31 ऑगस्टपर्यंत महिलांची यादी ही सरकारकडे आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आता हे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात GR येण्याची शक्यता दाट वर्तवलेली आहे असे जबाबदार अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. त्यामुळे आता पुढील आठवड्यात GR येऊन महिलांना हे पैसे लवकरच मिळणार आहे. पुणे जिल्हा परिषदेतील 54 महिला कर्मचाऱ्यांनी सरकारी नोकरीत असताना या योजनेचा फायदा उचललेला आहे. हे सर्व उघडकीस आले आणि महिला आणि बाल कल्याण विभागाच्या एका चौकशी अहवालामुळे दोषी कर्मचाऱ्यांवर लवकरच कडक कारवाई सुरू होणार आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन सजग झालेले आहे असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. या घोटाळ्यामुळे जनतेचा संताप आणि अविश्वास निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. ते म्हणतात की योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेचा अभाव होता. ही मोठी रक्कम खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचली असती तर समाजाचे खरे कल्याण झाले असते. आता सरकारला या योजनेच्या विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. अशा गैरप्रकारांमुळे भविष्यातील कल्याणकारी योजनांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारला ज्या गरजेच्या योजना आहेत त्यावर खर्च करता येत नाही त्या योजना सरकारने या ठिकाणी बंद केलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून नाराजी ओढवल्या जात आहे. त्याचा परिणाम सर्वांवर होत आहे. त्यामुळे सरकारची आता डोकेदुखी वाढलेली आहे की अपात्र बहिणींना कसे शोधून काढायचे आणि त्यासाठी आता अपात्र बहीण शोधण्यासाठी काही तत्त्वे तयार करण्यात आलेली आहे आणि आणखी अपात्र बहिणी यातून बाहेर निघणार आहे. म्हणजे ज्या गरजू महिला आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्याच लाडक्या बहिणींना हे पैसे मिळावे असा सरकारचा उद्देश आहे. आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आता पुढील आठवड्यात GR येणार आहे असं अधिकृत माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. तर लाडक्या बहिणींना पुढच्या आठवड्यात GR आल्यानंतर 5 ते 10 तारखेच्या दरम्यान हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.